नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत अथर्व साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात 1 ते 15 जानेवारी पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या ऊसाची प्रतिटन 3100 रुपयाप्रमाणे ऊस बिलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. यावेळी संचालक विजय पाटील, सीईओ विजय मराठे यांच्याबरोबर शेती अधिकारी उपस्थित होते. विनाकपात एकरकमी ऊस बिल आरटीजीएस द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालं असल्यानं शेतकऱ्यांना विना विलंब बिलं मिळत असल्याचं चेअरमन खोराटे यांनी सांगितलंय. हंगामाच्या सुरुवातीपासूनची ऊस बिलं शेतकऱ्यांना अदा केली आहेत. 1 ते 15 जानेवारी पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या 66,545.644 मेट्रिक टन झालेल्या ऊसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 20,62,91,835 रुपये जमा झालेत. चालू वर्षी आरटीजीएस द्वारे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बँक खात्यावर बिलं जमा केली जात आहेत. तसेच तोडणी वाहतुकीची बिलं 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1,71,951.698 मेट्रिक टन गाळपास आलेल्या बिलं 10,74,94,731 तोडणी वाहतूक कंत्राटदाराच्या खात्यावरती जमा झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब वीज बिलं मिळतात. ऊस बिल बरोबर वाहतूक तोडणीची बिलं वेळेवर देण्याचं नियोजन केलंय. चंदगड, आजरा, गडिंग्लज व सीमा भागात 638 कामगारांची तोडणी यंत्रणा चालू आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप करण्याचं शेती विभागानं नियोजन केलंय. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याचे प्रयत्न व जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा करून सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केलंय.